नमस्कार मैत्रिणींनो, तर हे गुलाबजामुन आम्ही पॅकेटमधल्या प्रीमिक्सपासून बनवले आहेत, पण अजिबात वाटणार नाही की हे पॅकेटमधल्या प्रीमिक्सचे गुलाबजाम आहेत। एवढे छान होतात आणि चाकूनही कापता येतील एवढे सुंदर असे हे गुलाबजाम बनतात। तर तुम्ही काही एक दोन टिप्स आहेत त्या फॉलो केल्या तर एक नंबर असे हे गुलाबजाम बनतात। एकदम असे कापता येतात, चाकूने असे बनतात। तर तुम्ही अशा पद्धतीने गुलाबजाम बनवू शकता जर थोड्या काही टिप्स असेल ते फॉलो केल्या तर इथं मी प्रीमिक्सचे पॅकेट घेतलं आहे। 180 ग्रॅम एवढं असं हे पॅकेट आहे, ते एका बाउलमध्ये काढून घेतलं आणि इथं मी अर्धा कप दूध घेतलं आहे, म्हणजेच 120 ml असेल। ते पॅकेटमधून फोडून काढलं होते, थोडंसं असं मी मोकळं करून घेतलं आणि असं दूध टाकून व्यवस्थित असं मळून घ्यायचं। जास्त त्याला आत्ताच मसाज वगैरे करत बसायचं नाही, नुसतं दूध टाकून चांगला असा गोळा तयार करून ठेवून द्यायचा। तोपर्यंत आपण पाक करायला घेऊन 5 ते 10 मिनिट हे ठेवून द्यायचं, पाक करायला घ्यायचा। इथं 2 कप मी साखर घेतली आहे, 2.5 कप पाणी घेतलं आहे। जर तुमचा पाक चांगला झाला तरच तुमचे गुलाबजाम छान होतात। जर पाणी जास्त पाकात झालं तर गुलाबजाम बिलबिलीत होतात आणि फुटतात असे होतात। जर पाक तुमचा एकदम व्यवस्थित झाला तर गुलाबजाम एकदम छान होतात। त्यामुळे पाकावर सगळे गुलाबजाम डिपेंड असते। इथं मी लिंबू पिळून घेतला म्हणजे साखरेचे क्रिस्टल होणार नाही। आपला पाक तयार झाला, हे बघा इथं पीठ ही चांगलं असं फुललं आहे। मी नंतर त्या कपातलं राहिलेलं दूध इथं मी वापरत आहे, कारण मी सगळंच दूध तिथं वापरलं नव्हतं। हे बघू शकता तुम्ही, खाली चिटकलेलं पीठ आपल्या मनाने असं मसाज करत गेल्यावर निघून जातं आणि एकदम सॉफ्ट असा गोळा बनतो। आणि तरीही तुमची गोळीला चीर जात असेल गुलाबजामला तर तुम्ही अजून थोडं दूध, त्याचं चांगलं असं दूध घेऊन मसाज करू शकता, एकदम छान अशी याची गोळी बनते। तर आता पाकाकडे येऊ। पाक तर आपला तयार झाला। इथे एक तारी वगैरे असा काही पाक नाही बनवायचा। 10 ते 12 मिनिट ते उकळून घ्यायचं पाणी आणि साखर। पण जर पाणी जास्त झालं तर गुलाबजाममध्ये असं पाणी जास्त भरलं जातं आणि ते बिलबिलीत होतात आणि फुटतात। जर साखर आणि पाण्याचं प्रमाण योग्य असेल तर एकदम छान असे कापता येतील असे गुलाबजाम होतात। इथं मी भरून 2 कप साखर वापरली होती आणि 2.5 कप पाणी वापरलं होतं। योग्य झाला होता तो एकदम पाक। तुम्ही बघू शकता गोळे एकदम असे छान झाले आहेत। आणि इथं मी तेल गरम करायला ठेवलं होतं, तर तेल जरा जास्त गरम झालं असं वाटलं म्हणून मी गॅस बंद करून गुलाबजाम असे टाकून घेत होते। तेल जास्तही कडकडीत नको आहे आपल्याला, एकदम मीडियममध्ये असं तेल पाहिजे, म्हणून मी नंतर गॅस चालू केला आणि गुलाबजाम असे व्यवस्थित असे तळून घ्यायचे। अजिबात गुलाबजाम आपले चीर जात नाही आणि एखादा दुसरा गेला तर एवढा काही प्रॉब्लेम येत नाही, तरी ते गुलाबजाम असे फुटत नाहीत, एकदम बेकरी स्टाईल होतात। तर तुम्ही बघू शकता ब्राऊन कलरवर एकदम छान असे गुलाबजाम काढून घ्यायचे, कारण जर पाकात गुलाबजाम टाकले तर त्याचा कलर थोडा अजून फेंट होतो। पाकात तुम्ही इलायची पावडर वगैरे केशर टाकू शकता, मी इथं काही टाकलं नाही, मी एकदम प्लेन बनवलं होतं। आता हे पाकात टाकून घ्यायचे। तरी इथं पाक गार नको आपल्याला आणि कोमटही नको, नॉर्मल असं गरमच पाक पाहिजे। आणि हे बघू शकता एकदम छान असे आपले गुलाबजाम तयार झालेत। फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून द्यायचे 1 ते 2 तास, त्याच्यानंतर एकदम छान असे गुलाबजाम होतात। यावर पाकावर सगळं डिपेंड असतं। पाक जर तुमचा छान झाला तर गुलाबजाम अतिशय सुंदर होतात आणि पाकात जर पाणी जास्त असेल तर गुलाबजाममध्ये पाणी भरतं आणि बिलबिल लागत असं गुलाबजाम होतात आणि फुटून जातात। हे तुम्ही बघू शकता गुलाबजाम असं वाटतोय ना की बेकरीमधून आणल्यासारखा। आणि 180 ग्रॅममध्ये त्यांनी सांगितलं होतं 36 गुलाबजाम बनणार, हे इथं मी मोजले नाही, पण 40 एक गुलाबजाम असतील, कारण बनवताना पण माझ्या मुलाने बरेच गुलाबजाम ह्यातील खाल्ले होते आणि मी मोठ्या मोठ्या साईजचे गुलाबजाम बनवले होते। एकदम छान असे गुलाबजाम बनतात। तर तुम्हीही सणासुदीला किंवा असे ऐनवेळी केव्हाही गुलाबजाम बनवू शकता। तर धन्यवाद।